आणि मंडळी, आजच्या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया अभिमानाच्या बातमीनं, आनंदाच्या बातमीनं. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य हे विजयासाठी ठेवलं होतं आणि टीम इंडियानं 48 षटकं आणि 1 चेंडू तसंच केवळ 5 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्या शतकी भागीदारीनं भारतीय विजयाचा पाया रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण भारताच्या विजयात सगळ्यात मोलाचा वाटा कोणी उचलला असेल तर आपल्या मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सनं. तिने 134 चेंडूंमध्ये 127 धावांची नाबाद खेळी केली आणि भारतीय संघाला विजयपथावर नेलं. हरमनप्रीत कौर कर्णधारास साजेशी खेळी. तिने 88 चेंडूत 89 धावा करून जेमिमा रॉड्रिग्सला अतिशय मोलाची साथ दिली. महिला विश्वचषकाच्या इतिहासात 338 धावांचा म्हणजे विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून भारतीय संघानं हा विजय मिळवला. हेही महत्त्वाचं आहे. आता ICCच्या वन डे विश्वचषकासाठी भारताचा अंतिम सामना हा येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेशी होईल आणि तो सामना नवी मुंबईतल्या DY पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येईल. वळूयात पुढच्या बातमीने. मंडळी, अवघ्या देशाला हादरवून टाकणारी एक घटना